दाखवते मी. हा काय झालंय? काय झालंय? तुझ्या भावाला जरा आवर घाला निवेदिता, नाही तर घरातून हकलून द्यायची पाळी आलीच आहे. एक मिनिट, काय झालंय मला जरा सांगशील का? तुझ्या भावाने माझ्या पर्स मधून पैसे चोरलेत. नाही तर मी नाही घेतले पैसे, मी राशी सोबत गेलो होतो. काय निर्लज्ज मुलगा आहे, माझ्या मुलीचं नाव घेऊन थापा मारतोय तू. एक मिनिट अश्विनी वहिनी, त्याला पूर्ण बोलू तर दे. त्याचं काय ऐकून घेऊ मी? आई अगं खरंच मी घेऊन गेले होते असीमला. तुला काही कळत नाही, तू गप्पा बस. ताई मी राशी सोबत रिमोट शोधायला गेलो होतो, खरंच देवा शपथ. आता बघाच तुम्ही. हो निवी काकी, मला टीव्ही बघायचा होता आणि मला रिमोट सापडत नव्हता, म्हणून आम्ही रिमोट शोधायला गेलो होतो आतमध्ये. ए मुळात तुझी हिम्मत कशी झाली रे माझ्या खोलीत जायची? हा, कोणाची परवानगी घेऊन गेला होता तू? आई अगं मीच फोर्स केला होता त्याला. अगं राशी, बघितलं बघितलं, माझ्या मुलीला खोटं बोलायला शिकवतोय हा. अगं काय गई, हा त्याचं ऐकून खोटं बोलायला शिकलीस, खोटं बोलायला शिकलीस. तिला कशाला मारतेस तू अश्विनी? नाही तर काय करू, खोटं बोलते ती. आणि काय रे तू, हा तुला चोरी करता यावी म्हणून रिमोटचं कारण काढून गेलं होतास ना माझ्या खोलीमध्ये? खरं सांग. चेकच करते. कुठेत पैसे सांग. अश्विनी मावशी मी नाही चोरले पैसे. कुठेत माझे पैसे? मी नाही चोरले पैसे. अगं काय करतेस अश्विनी वहिनी? अगं दोघेही जण म्हणतात ना की ते रिमोट शोधायला गेले होते, मग विश्वास का नाही ठेवतेस? निवेदिता, नाही माझी मुलगी साधी भोळीचे, पण तुझा भाऊ पक्का लबाड आहे, कळलं ना? तो खोटाच बोलतोय, चोरी केली आहे त्याने, खोटं बोलतोय. बस झालं अश्विनी वहिनी, मी सारखं सारखं हे नाही ऐकून घेणारा. तो खोटंही बोलत नाही आणि तो चोरीही करत नाही, त्याला नाहीये तशा सवयी. हो, धनाच्या वॉलेट मधनं कोणी चोरले होते पैसे? हा, ताई मी खरंच चोरी नाही केली. खोटा बोलतोय हा. माझे पैसे कुठे गेले सांग मग. अगं अश्विनी वहिनी, दुसरीकडे कुठेतरी ठेवले असतील, मागे पुढे कुठेतरी चुकून राहिले असतील, हरवले असतील, आणि तुला अर्जंटली कशा कामासाठी हवे असतील तर मी देते ना तुला आता पैसे. अगं बाई, पैसेवालीच झालीस जशी काही. इतके पैसे मिळायला लागले? तसं म्हणायचं नाहीये मला. नाहीतर काय, 2-4 मुलं काय आली ट्युशनला, श्रीमंत समजायला लागली स्वतःला. आणि काय काय माझी बरोबरी करणार तू? माझी? तू दिलेले पैसे ना एक दिवस पण पुरणार नाहीत मला, कळलं ना? ठेव तुलाच भीक म्हणून. पण तुला तर मी सोडत नसते रे. झालं. हॅलो, हो हो आले आले, मी खाली आले. हा बघते मी तुला. ताई मी खरंच चोरी नाही केली, मी तर राशी सोबत गेलो होतो. तू चल जरा, मला बोलायचं तुझ्याशी. ये इकडे. हो हो द्या तुम्ही, वॉचमन कडे द्या ना. हा मी बघते काय ते. सत्या, गुंड्या, ऑल सेट. सत्या काजळे का रे? काय? अरे कसली चमकते बघ ना आपली धन्नो. धन्नो? हा मग, वहिनीच्या धन्याची धन्नो. मग दृष्ट काढाविषयी नाही वाटणार का रे? विकायची गाडी. तुम्ही काय बोलतो? हा? आपली आठवण म्हणून आपण एक फोटो तर काढू शकतो ना धन्नो सोबत. हा या. अरे गाडी दिसू दे. हा बघू. क्या बात है दादा, गाडी एकदम कडक दिसते. पण हे शक्य झालं राहुल्या भाईमुळे. त्याने जर वेळेत पार्ट आणून दिला नसता ना, गाडी दुरुस्त झालीच नसती. दादा टायर पण एकदम स्वस्त मिळालेत, बेस्ट डील. खरंय. बरं आता आपण काय करूया, लवकरात लवकर ही गाडी विकूया आणि राहुल्याबाईचे सगळे पैसे देऊन टाकूया. काय? पण गुरुजी तुम्ही मला भिजवायला नको होता का? आता मी आधार रिपोर्टरच्या गॅरेजला कोण येणार? ए, मी नाही भिजवला, सत्याने भिजवलं. त्याला विचार.
ए दादा मी कधी भिजवलं? तू अंगो कापड कशाला फेकला माझ्या? मग तू का फेकला माझ्या? तू आधी ए, तू आधी फेकला माझ्या. बाजूला वा. प्लॅन तर चांगला आहे, पण तो वर्क होणार नाही धन्या. मी होऊ देणार नाही. आज तुझ्या बायकोने माझा डाव पलटून लावला, त्याचा बदला तर घ्यावाच लागेल ना. बघ आता ही अश्विनी काय करते. कसला विचार करतोयस? काही नाही. तुला वाईट वाटलं ना? तू बाकी कशाचाही विचार करू नकोस असीम. मी तुला सांगितलंय ना, माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे, माहितीये ना तुला. आणि हे जीजूला नको सांगूस. हा का? का म्हणजे तुला माहिती ना, तू त्याचा किती लाडका आहेस ते. तुला काही झालं, तुला कोणी बोललं की तो किती चिडतो माहितीये ना. आणि तुला घरात भांडणं झालेली हवी आहेत का? नको आहेत ना. नको व्हायला. म्हणून त्याला आपण नको सांगूया, नाही तर उगाच वाद होतील घरात. म्हणजे सिक्रेट ठेवायचं? हो. मग असं कर, हे धना जिजूचं आणि माझं सिक्रेट आहे. ओके, आता राहिले आपलं पक्का सिक्रेट. बरं ठीक आहे. पण निवी, काय रे? निवी, तुला गंमत दाखवायची. हे बघ. वाव धन्या, मस्त दिसते रे गाडी. मला पण दाखव ना ताई. उद्या गाडी विकणार आहे. खरंच? वाव, किती छान फोटो आलाय. आणि निवी, या गाडीचे पैसे आले ना की आपण लगेच राहुल्या बाईला देऊन टाकूया, म्हणजे आपण कर्जातून मोकळे होऊ. देवच पावला. पण धन्या, ही गाडी खरंच खूप मस्त दिसते रे. एकदम नवी दिसतेय. खरंय, पण एकदा हे कर्ज गेलं ना की आपल्याला बरं वाटेल बघ. जिजू, पैसे एवढे महत्वाचे असतात का? बघ ना, सगळे सारखं पैशातच बोलत असतात. मला बरं व्हायला किती पैसे लागले असतील. आणि बघ ना, मी तुला पाकिटातून न सांगता पैसे घेतले होते, तेव्हा ताई माझ्यावर किती रागवली होती. म्हणजे पैसे महत्वाचे असणार. आणि तुला माहिती आज काय झालं? आज ना, काय करतोयस तू? तुझा होमवर्क राहिलाय ना, मग आणि चेक. आणि कसं आहे ना असीम, पैसे महत्वाचेच असतात. महत्वाचे म्हणजे कसं असतं ना असीम, की लोकांमध्ये व्यवहार पूर्ण करायला एक मोजमाप दिलंय, ते म्हणजे पैसे. आणि आपल्याला जगायला पैसे लागतातच. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे सांगू? आपली माणसं. आपली प्रेमाची माणसं आपल्या सोबत असतात ना, तेव्हा आपण सगळं काही करू शकतो. सगळं सोपं होतं आपल्यासाठी. कळलं? धन्या, उद्या ही गाडी द्यायच्या आधी आपण एकदा पूजा करूया. बर, चालेल. मी जरा फ्रेश होऊन येतो. हो, जा. वहिनीच्या धन्याची धन्य. बरं, आता आपण काय करूया, लवकरात लवकर ही गाडी विकूया आणि राहुल्या बाईचे सगळे पैसे देऊन टाकूया. काय?
ही गाडी आहे काय? कोण आहे? कोण आहे? ही इथे कशी आली? उंदीर असेल. वा धन्या वा, एक नंबर काम केलंस तू. रावल्याबाईला जाम आवडणार आहे गाडी. धन्या, उद्या गंमत बघ गंमत. देवा, बरोबर. धान्य आला ना पुढे, त्यांनी लावून घेतली कडी. आता आत कशी जाऊ? अभयला फोन करते. हा, परत प्रश्न विचारत बसतील. कुठे होतीस इतक्या रात्री, काय करतेस इथे? देवा. पण जरा आवाज वाढवला ना की बरोबर गप्पा बसतील. बरोबर गुंडाळून ठेवते यांना. अश्विनी? अश्विनी कुठे गेली? फोन कुठून करते? अश्विनी, कुठे आहेस तू? अभय, बाहेर या, मेन डोर जवळ, आणि दरवाजा उघडा. काय? अगं पण बाहेर कुठे आणि डोर का उघडू? अभय, सांगितलं तेवढं करा ना. प्रश्न काय विचारताय तुम्ही? या लवकर मेन डोर जवळ. आणि हो, आवाज करू नका. आई बाबा झोपले असतील तिथेच. अगं अगं कुठे बाहेर येऊ अश्विनी आता? तुम्हाला सांगितलं ना मी, मेन डोर उघडा म्हणून. मग या पटकन. बरं ठीक आहे, आलो. काय करते काही? प्रश्न विचारते. अश्विनी, हला तुम्ही, चला. इतक्या रात्री काय करतेस तू इथे? अभय, मी बाहेर हॉलमध्ये पाणी प्यायला आले होते आणि बाहेर मला आवाज आला कसला तरी, म्हणून मी आले घाईघाईत. कसला आवाज झाला? मला कळलं नाही. आता बाहेर बघितलं मी, पण कळलंच नाही मला. अगं पण मला उठवायचं ना. असं काय करताय अभय? मी हॉलमध्ये होते ना, तिथे आवाज आला मला, म्हणून आले बाहेर. मी किती वाजले होते, तुम्हाला त्रास नको म्हणून डायरेक्ट बाहेर आले. आणि परत आले तर आतून दरवाजा बंद होता. दरवाजा कोणी लावला आतून? हे मला माहित असणार आहे का आतून कोणी दरवाजा लावला? काय अभय, आणि काय चाललंय तुमचं? इथे प्रश्न विचारत बसलात तर अख्खी सोसायटी गोळा होईल इथे. करायची का? चला, खूप वाजलेत म्हणतात आणि गप्पा मारत बसलेत. शांतपणे माणूस पेपर वाचत बसलाय, कसा धीर धरवतो. अगं एक दिवस तरी न मागता नाश्ता दे की ग बाई. किती वेळ लावणार आहे कुणास ठाऊक.
इथे एकतर गोळ्या घ्यायच्या असतात. काही न खाता पिता गोळ्या घेतल्या की पोटात खड्डा पडतो नुसता. पोटातले कावळे काव 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 करतायत. आई, तुमच्या नाश्त्याचा तर तुम्हीच बघा. मास्तरीणबाईंना वेळ नाहीये. सासूबाई आणते तुमचा नाश्ता. आण आण बाई, लवकर आण. गोळ्या घ्यायच्या असतात. निवी, अगं आवरलं की नाही अजून? रावल्याबाई येणार आहेत, पूजा करायची आहे, चल लवकर. ए बाबा, मला नाश्ता दिल्याशिवाय कुठे जात नसते हं तुझी बायको. मला ते बाई आता तेवढा वेळ नाहीये. निवी, अगं चल ना लवकर. यश, अरे कसली पूजा करणार आहात तुम्ही? नाईक साहेब, ती मी गाडी दुरुस्त केली आहे ना, तर ती विकायची आहे. निवी म्हणाले की एकदा विकायच्या आधी पूजा करून घेऊया. छान छान, करा पूजा करा. यश, पण निवेदितानी हे फार छान सांगितलं तुला. निवी, अगं आवर पटकन. हो आलेच. ताई, मी पण येणार. हो. हा चोंबडा पाहिजेच प्रत्येक ठिकाणी. ताईचं शेपूट चिकटवून टाका त्याला. नाईक साहेब, तुम्ही पण या ना खाली. चला, मी काय तयारच आहे. मालती बाई, तुम्ही पण या ना. अरे आले असते, पण मला जरा पोथी वाचायची. नाही, मला शक्यच नाहीये. माझी मीटिंग सुरू होणार आहे आता. हा सत्या बोल. भाई आले? हो हो, आलो आलो. हो, लगेच येतो, थांब. हा, निवी, भाई आले. हो. चला हो चल. चला सिंग. अहो नाश्ता घे. काय ग, काय झालं? काय वेड बीड लागलं का काय हसायला? मला नाही, सगळ्यांना वेळ लागणार आहे. चला, गंमत दाखवते तुम्हाला. चला हो, ठेवा तो नाश्ता. चला ना. खाऊ पण देईन. चला हो. हो भाई, हे काय करताय तुम्ही? का रे, काय झालं? जरा थांबा, धनदादाला येऊ द्या ना. अरे पण राहिला कुठं आपला हिरो? बोलव त्याला लवकर. अहो भाई, सब्र का फल गोड होता है. थोडी कळ काढा तेवढं. अरे काय धन्या, केवढा वेळ यार, कधीची वाट बघतोय आपण. सारख्या कसं आहे? आणि हे काय? पूजा करायला. हा हा, पूजा करायला पाहिजे. बरोबर बरोबर. अरे मग वाट कसली बघताय? हे धन्या, कवर काढ ना लवकर, आपल्याला गाडी बघायची आहे. काढ काढ. भाई, तुम्ही तुमच्या हातानेच काढलं तर म्हणजे. मी हो, तुम्ही काढा ना दादा. चालेल चालेल, मीच काढतो. ए मुन्ना, लवकर फोन काढ, फोटो काढायला. लवकर ये. बघा, कव्हर काढताना एकदम मस्त फोटो आला पाहिजे आपला. हा, काढा काढा. वा वा वा. धन्या, गाडी मस्त चमकवलीस हा. वा. निवी, पूजेची तयारी कर. हो. आता बघा गंमत. वा यश, सुंदर. ए धन्या, हे काय रे?